अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहे। रजत, रश्मी बर्वेंची आता उमेदवारीच रद्द झाल्याचं समजतंय, काय अधिकचे अपडेट आहेत याबद्दलचे? दीपक, रश्मी बर्वे यांची उमेदवारी जी आहे ती काही दिवसापूर्वी रद्द झालेली होती आणि त्याचं कारण होता की जात पडताळणी समितीने त्यांचं जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जो आहे तो रद्द केला होता। त्यांनी हे दोन्ही प्रमाणपत्र खोटे दस्तावेज देऊन प्राप्त केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवलेला होता। जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक मतदारसंघातून त्यांची उमेदवारी पण रद्द झालेली होती। त्या दोन्ही प्रकरणांमध्ये रश्मी बर्वे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली होती। दोन्ही प्रकरणांपैकी त्यांची जी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जे जात पडताळणी समितीने रद्द केला त्यामध्ये आज न्यायालयाने स्थगिती दिली आहे। त्यामुळे या प्रकरणी रश्मी बर्वे यांना दिलासा मिळालेला आहे। त्यांचा रद्द झालेला जो प्रमाणपत्र आहे तो चुकीच्या पद्धतीने योग्य मार्गाचा वापर त्याच्यामध्ये केला नाही आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार झालेला नाही असं न्यायालयाने म्हटलेलं। त्यामुळे त्या प्रकरणी स्थगिती देत रश्मी बर्वे यांना दिलासा मिळाला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला त्यांची जी उमेदवारी जी रद्द करण्यात आलेली होती त्याच्या संदर्भात न्यायालयाने कुठलाही दिलासा दिलेला नाही। त्यामुळे रश्मी बर्वे यांना जरी त्यांचं जात प्रमाणपत्र प्रकरणी त्यांना दिलासा मिळत स्थगिती मिळाली असली तरी रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून सध्या तरी ते निवडणूक लढू शकणार नाही हे स्पष्ट झालं। रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा जात वैधता प्रमाणपत्राप्रकरणी खरं तर रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा मिळालेला होता, परंतु आता त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झालेला आहे। त्यामुळे रश्मी बर्वेंची उमेदवारी जी आहे ती रद्द झालेली आहे।